पैसा ही एक खूप गमतीशीर गोष्ट आहे. का ते पहा. खिशामध्ये भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख गॅरंटीड असतं. याची उपगंमत म्हणजे पुरेसा म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही. उपगंमत अशी आहे की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढं मिळवलंच तरी तो पुरत नाही आणि पुरेशाची व्याख्या पुन्हा बदलते. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानाने कमीच पैसा मिळतो आहे असे वाटते. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असे वाटत असते. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असे वाटत असते. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असे वाटत असते. आणि हे असे म्हणजे त्यात सगळ्यांनाच वाटत असते. इतरांच्या तुलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गमतीशीर गोष्ट आहे. तो एका दरवाजाने येतो आणि 1000 खिडक्यांवाटे पसार होतो. आला की खूप छान भारी मस्त बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्याने आणि घरात साचून राहिल्याने त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्याने पोटही भरत नाही आणि इतर सुखही मिळत नाही. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं की खर्चल्यामुळे मिळणारं सुख मोठं हे ठरवता येत नाही. कारण पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे. दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्याने म्हणजे कर्मानेच मिळतो. क्वचित कधी दैवामुळेही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर. पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, कर्म करावं लागतं. पण कर्माने मिळालेला पैसा दैवामुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपण म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका, काय वाटेल ते दैव किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्माने कमवलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. कर्म कमावतं आणि दैव हिसकावतं ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात राहत नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरता येत नाही. जे उधारीचे तेच मदतीचे, तेच दानधर्माचे, तेच खर्चाचे वगैरे. आपल्याला मिळालेले सुद्धा आपलेच आणि आपण दिलेले सुद्धा आपलेच. हे फक्त पैशाच्या बाबतीत घडते. कारण पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो, ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्याला अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असे कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. पैशापाशी पैसा जातो. जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात राहतो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत राहतो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण खपल्यावर आपण निघून जातो. पैसा इथेच राहतो. पैसा ही अत्यंत गमतीशीर गोष्ट आहे. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचसोबत आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.